संत ज्ञानेश्वर महाराजांची अतिशय गोड अशी रचना आहे. आपल्या सगळ्यांनी अनेक वेळा ऐकलेली आहे. आणि मी गोड असा शब्द का वापरला ते रचना ऐकल्यानंतर आणि त्याचं विवेचन ऐकल्यानंतर पण आपल्याला कळेल, किंवा शब्द नुसते जरी ऐकले तरी आपल्याला कळेल. घनु आहे गुणगुणा, वाराव आहे ऋण जुणा, भवतारुक हा कान्हा वेगळी भेटवा का. या रचनेमध्ये पाळंदे काका, मला असं आढळलं की 3 वेळा असं आलंय की वेगी भेटवा का, वेगी भेटवा का. परत एका पुढच्या कडव्यात आलेलं आहे, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, किंवा पोळे आगी सारखी वेगी विझवा का. म्हणजे मनाची कुठेतरी तगमग या रचनेमध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या या रचनेमध्ये दिसते. अनेक प्रश्न याच्यात पडलेत. एक ओळ अशी आहे की चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. आम्हाला सर्वसामान्यांना चंदनाची चोळीचा अर्थ असा वाटतो की म्हणजे चंदनाचं चोळी म्हणजे पोलकं या अर्थाने, आणि माझे सर्व अंग पोळी म्हणजे हा काय प्रकार आहे असं वाटतं. तसंच पुढे एक असं आलंय की कोकिळे वर्जावे तुम्ही बाई यांनो, म्हणजे बाई यांनो तुम्ही, म्हणजे असं एखाद्या स्त्रीने ही रचना केली की काय असं वाटतं. पण खरं संत ज्ञानेश्वरांची रचना आहे, पण ते एखादी स्त्री लिहिते असं सगळं वर्णन याच्यामध्ये वाटतं. तर थोडी ऐकायला गोड असली तरी समजायला थोडीशी कठीण आहे असं मला वाटतं. तर तुमच्यासारख्यांनी याच्यावर काही प्रकाश टाकला तर बरं होईल. घनु वाजे गुणगुणा ही एक विराणी म्हणतात. विराणी म्हणजे विरहिणीनी केलेलं जे तिचं चित्र जे आहे ती म्हणते, तर त्याला विराणी असं संगीताच्या भाषेत म्हणतात. विरहिणीचं दुःख त्याच्यात आपल्याला दिसतं की विरह झालेला आहे तिला. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की ही तुम्ही बाई यांना म्हटल्यावरती स्त्रीनी केलेलं आहे असं वाटतं, पण ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तर खरं आहे ते की ज्ञानेश्वरांनी स्त्री भावानी ही रचना केलेली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांनी हा स्त्री भाव घेतलाय ह्याच्यात, ह्या रचनेत, आणि ती रचना केली आहे. आता हे का केलंय त्यांनी? कारण त्यांच्या आणखीही काही रचना आहेत की ज्या पुढे आपण कानडाव विठ्ठलू ऐकणार आहे, ती सुद्धा त्यांनी स्त्री भावानी केलेली आहे. तर हे का? तर ह्याच्यात ही विरहिणी आहे आणि स्त्रीमध्ये समर्पणाचा जो भाव असतो तो हा पुरुषापेक्षा नक्कीच खूपच जास्त असतो. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी तो भाव ओळखलेला आहे स्त्रीमधला. जरी ज्ञानेश्वरांनी कधी लग्न केलं नव्हतं किंवा काही नव्हतं, त्यांचा काही संबंधच नव्हता. ते 21व्या वर्षी त्यांनी समाधी पण घेतली होती, पण पूर्ण ज्ञानी होते ते. त्यामुळे तो सगळं जे ज्ञान असतं ते त्यांच्यापाशी आपोआप आलेलं होतं. तर त्यामुळे हा स्त्री भावानी त्यांनी ही अभंग रचना केलेली आहे. कारण ही समर्पणाची भावना जी आहे ती त्यांना त्यातनं जास्त व्यक्त करता येते, म्हणून हा स्त्री भाव घेतलेला आहे. पण खरं आश्चर्य आहे की एवढ्या छोट्या लहान वयामध्ये हो, स्त्रीच्या विरहाची भावना समजून त्याप्रमाणे रचना करता येणार. हो, हे अवघड आहे, पण ते ज्ञानेश्वर आहेत शेवटी. ज्ञानांचे ईश्वर आहेत, ज्ञानाचे, त्यामुळे ते करू शकतात. तर ही अशी ही विरहिणी आहे ज्ञानेश्वरांची. घनु वाजे घुणघुणा. आता घनु म्हणजे ढग, मोठा. घन हा आपण शब्द वापरतो की हा पूर्ण भरलेला असा. घनु वाजे घुणघुणा, हा काळा ढग जो आलेला आहे. आता हा केव्हाचा काळ आहे ते आपण बघूया. की ही विरहिणी आहे तर ती एक गोपी म्हणतेय, असा त्याचा असं समजा की ती गोपी म्हणते. म्हणजे समजा काय ते आहेच त्याच्यात. आणि हा जो काळ आहे हा साधारणपणे पावसाळा सुरू व्हायच्या आधीचा, म्हणजे जस्ट पावसाळा सुरू होतोय त्यावेळेचा काळ आहे. म्हणजे त्यात ढग आलेला आहे, हा मोठा काळा ढग. आणि तो काळा ढग बघितल्यावर त्या गोपीला वाटतं, त्या ढगाकडे बघून तिला कोणाची आठवण होते? घनश्यामाची, सावळ्या कृष्णाची आठवण होते. आणि मग ती म्हणते, म्हणजे तिला त्याची आठवण झाल्यावर तिला राहवत नाही. आणि मग म्हणून मग ही ती विरहिणीची जी रचना आहे ही ह्यातनं आलेली आहे की घनु वाजे घुणघुणा. आता तो ढगांचा गडगडाट होतोय तरी तो तिला मग आठवतोय कोण? तर तो श्रीकृष्ण आठवतोय.
त्यामुळे त्याचा आवाज, आता हे ज्ञानेश्वरांचे हे नाजूक हा जो भाग आहे किंवा नाद मधुर शब्द आहे, गुण गुणा म्हटल्यावर तो शब्दाला नाद येतो. त्या घनु वाजे गुण गुणा आणि वारा वाहे ऋण झुणा. आता तो वारा सुद्धा कसा वाहतोय, तो वारा जोरात वाहत असला तरी ते म्हणतायत की ते वाऱ्यातनं पैंजणांचा आवाज येतोय. श्रीकृष्णाच्या जे तिथे गोपी आहेत त्या नृत्य करताना जो पैंजणांचा आवाज होतोय तसा मला आवाज होतोय, म्हणून ते ऋण झुणा हा आलाय तिथे. घनु वाजे गुण गुणा वारा वाहे ऋण झुणा आणि भवतार कुहा काना वेगी भेटवा का. मला आता विरह सहन होत नाहीये त्याचा, त्यामुळे मला तो वेगाने भेटवा. कोणीतरी कान्ह्याला सांगा त्याला, आणि मग त्याला मला भेट घालून द्या माझी, असं ती विरहिणी सांगते. आणि भवतारकू, आता माझा कुठला त्रास होतोय, विरह कशाचा होतोय, तर कान्ह्याचा होतोय. आणि हा जो संसार आहे ह्यातनं मला तारून त्याने न्यावं हे ते सांगते. म्हणून तो भवतारकू हा कान्हा, कान्ह्याला काय नाव दिलंय, भवतारकू हा विशेषण लावलेलं आहे तिने, की हा संसारातनं मला जो संसाराचा ताप हरण करणारा आहे, तो विरह आहे, तो संसाराचा आहे. तो भवतारकू हा कान्हा वेगी भेटवा का. असा म्हणजे आपण नेहमी म्हणतो तो पत्नीचा विरह, पतीचा विरह, हा विरह हा नाहीये, हा वेगळाच आहे, भगवंताचा विरह आहे हा. आणि भवतारकू म्हणून ती भवतारकू कान्हा हा विशेषण लावते त्याला. आणि मग चांदू व चांदणे चाफे व चंदने, आता ते विरह आहे त्याचा ताप होतोय. चंद्राचं शीतल चांदणं पडलंय, चाफा आणि चंदन ह्याचा अतिशय सुवास सगळीकडे भरलेला आहे, तो शीतल असतो. चंदनाचा वास सुद्धा शीतल असतो, म्हणून आपण तो घरात त्याची उदबत्ती किंवा काय ते लावतो. पण देवकी नंदने विण नावडे हो, तो देवकी नंदन नाहीये, त्यामुळे मला हे काही शीतल काही वाटत नाहीये, माझा विरह ताप जो आहे तो तसाच आहे. म्हणून चांदू व चांदणे चाफे व चंदने देवकी नंदने विण नावडे हो, मला ते आवडत नाहीये. आणि मग पुढे त्यांनी जो प्रश्न विचारला होता तिकडे आपण येतोय. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्हो वनमाळी वेगी भेटवा का. आता हा तिचा विरह बघून बाकीच्या गोपी पण आहेत तिच्या मदतीला, मैत्रिणी आहेत तिच्या. चंदनाची चोळी म्हणजे काय, इथे तो पोलका वगैरे अर्थ नाहीये. चंदनाची चोळी म्हणजे चंदन सर्वांगाला चोळलेलं आहे, म्हणून तो चोळी हा शब्द आला. सर्वांगाला चंदन चोळलंय शीतल वाटावं म्हणून तो चंदनाची चोळी असा तो शब्द आलाय. त्याचा पोलक्याशी काही संबंध नाहीये. आणि माझे सर्व अंग पोळी, परत आता इथे तुम्हाला कळेल की सर्व अंग म्हटलंय, सर्व अंग पोळी, तो त्या परमेश्वराच्या विरहाने तिचं सर्वांग पोळतंय, म्हणून ते चंदन सुद्धा त्या सर्वांगाला शीतलता आणू शकत नाहीये. आणि मग काय, कान्हो वनमाळी वेगी भेटवा का, म्हणून ती म्हणते मला कान्हा भेटवा, माझा वनमाळी जो आहे तो भेटवा, तर माझं ते विरहाचं जे अग्नी आहे तो शांत होईल. सुमनाची सेज शीतळ व निकी, तिच्या सख्याने तिच्यासाठी फुलांची शय्या तयार केली आहे. आणि ती कशी आहे, तो शीतळ म्हणजे तिला शीतलता यावी, शीतल वाटावं म्हणून ती केली आहे. आणि ती निकी म्हणजे नीट नेटकी, म्हणजे अगदी व्यवस्थित सगळं तयार केलेली आहे. कशी तरी फुलं टाकली तसं नाही, हिंदी पिक्चर मध्ये असे ढीग टाकतात तसं नाहीये. शीतळ व निकी असं आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळी फुलं व्यवस्थित लावून ती शेज तयार केली की ज्याने तिला शीतलता वाढावी तिची. पण ती पोळे आगीसारखी वेगी विझवा का, त्याने माझी आग अतिशय वाढतीये त्या संसारातनं बाहेर पडण्याची, तर त्यामुळे मला ती आग विझवा. तर कशाने विझवा, परत कान्हो वनमाळी वेगी भेटवा. तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्यावी उत्तरे कोकिळे वर्जावे तुम्ही बाई अन्न. आता त्या गोपी तिच्या सख्या आहेत, पण ही त्या सख्यांमध्ये कोकिळेला सुद्धा म्हणतेय की हे सगळं बघून कोकिळा सुस्वर त्यांनी गातायत की तिला शीतल वाटावं, तिचं मन रमावं म्हणून कोकिळा गातायत, पण ते सुद्धा हिला सहन होत नाहीये. म्हणून ती सांगते की कोकिळेनो बायांनो तुम्ही गातसा सुस्वर आहे, तुम्ही अतिशय सुस्वर गाताय, पण मला तो विरह आणखीनच वाढतोय, त्यामुळे कोकिळे वर्जावे तुम्ही बाई यांना. तर म्हणून ते सांगितलंय तिने की हे आता हा सगळा
शृंगार आपण म्हणतो झालाय की चंदन अंगाला चोळलंय, सगळीकडे शीतलता, फुलांची शय्या सजवली आहे, हे सगळं भौतिक आहे. म्हणून मग ती म्हणते काय की ठीक आहे, मग मी आता माझं रूप कसं आहे ते तरी आरशात बघते की मी नीट ठीक दिसते की नाही, कारण कान्हो वनमाळी येणार आहेत, मग मी नीट दिसायला पाहिजे त्यांच्या. म्हणून दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले, ती दर्पणात पाहायला गेली आणि दर्पणात काय काहीच दिसत नव्हतं, मला माझं रूपच दिसत नव्हतं असं ती म्हणते. दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले, बाप रखुमा देवीवरे मज ऐसे केले. आणि मग तिला विठ्ठल दिसला त्या दर्पणात, आणि मग तिला कळलं की अरे त्याने मला माझ्यात सामावून घेतलंय आणि त्यामुळे तोच दिसतोय मला दर्पणात. इथे ज्ञानेश्वरांची प्रतिभा जी आहे ती भौतिक पातळीवर ना एकदम आध्यात्मिक पातळीवर जाते. आणि म्हणून आपण त्यांना जे ज्ञानेश्वर म्हणतो किंवा माऊली म्हणतो, की हे सगळं अतिशय मृदू भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे, कुठेही तिथे कठोर शब्द नसतात, म्हणून त्यांना माऊली म्हणतात. पण हे अध्यात्माचा जो वेगळा वळसा दिलेला आहे त्याला, की हे सगळं भौतिक तोपर्यंत आहे, पण इथे एकदम ते आध्यात्मिक पातळीवर जातात, उच्च पातळीवर जातात. आणि ती म्हणते दर्पणी पाहता रूप न दिसे व आपुले, बाप रखुमा देवीवरे मज ऐसे केले. आणि हे अतिशय गोड असं हा अभंग आहे. हा ऐकताना हे शब्दचित्र आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं. ज्ञानेश्वरांचे सगळेच अभंग हे शब्दचित्र आहेत. शब्द तुमच्या डोळ्यासमोर उभे राहतात. तुम्ही अभंग ऐकताना तुम्हाला जर अर्थ कळलेला असेल तर ते शब्द तुम्हाला दिसायला लागतात आता, आणि त्याच्या आता तुम्हाला अनुभूती येईलच. मधुमिता आता तो अभंग गाईल. अतिशय सुंदर. हे गाणं पाळंदे सर आम्ही अनेक वेळा ऐकलंय, पण आता जेव्हा ऐकू तेव्हा हा अर्थ लक्षात येऊन आपल्याला ते ऐकायला. मधुमिता सादर करते गणूबाई. घन वाजे घुणा घुणा, वारा वाहे ऋण झुणा. घन वाजे घुणा घुणा, वारा वाहे ऋण झुणा. घन वाजे घुणा घुणा, वारा वाहे ऋण झुणा. भवतार कुहा कान्हा, वेगी भेटवा का. चांदू ओ चांदणे, चापे ओ चंदने. देवकी नंदने वीणा नावडे हो. घनु वाजे घुणा घुणा, वारा वाहे ऋण झुणा. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्हो वनमाळी, वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कान्हो वनमाळी, वेगी भेटवा का.
वारा वाहेरून जुना. सुमनाची सेज शीतळवुनी की, सुमनाची सेज शीतळवुनी की. ओळे आगी सारखी वेगळी विझवा का, सुमनाची सेज शीतळवुनी की. ओळे आगी सारखी वेगी विझवा का, घनु वाजे गुणा गुणा वारा आहे ऋण जुना. तुम्ही गात सुस्वर ऐकोनी दावी उत्तरे. तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी दावी उत्तरे. कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो, तुम्ही गात सुस्वरे ऐकोनी दावी उत्तरे. कोकिळेवर जावे तुम्ही बाईयानो, घनु वाजे गुणा गुणा वारा वाहे ऋण जुना. दर्पणी पाहता रूप नदीसे फुले. दर्पणी पाहता दर्पणी पाहता रूप नदीसे फुले. दर्पणी पाहता रूप नदीसे फुले. बाप रखुमा देवी वरे मजळीसे केले. दर्पणी पाहता रूप नदीसे फुले. बाप रखुमा देवी वरे मजळीसे केले. घनु वाजे गुणा गुणा वारा वाहे ऋण जुना. भवतार कुहा कान्हा वेगी